ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींना एकीकडे अभय दिलं जात असताना अधिकृत इमारतीतल्या रहिवाशांना मात्र सावत्र वागणूक दिली जाते। वर्षभरापूर्वी नौपाडा भागातील कृष्ण निवास इमारत कोसळली। त्यानंतर ठाणे महापालिकेने आजी कृपा, यशवंत कुंज, शांता सदन, आई, चंद्रकला, गणेश भुवन, सावित्री दीप, अनुस्मृती, कमळाजी भुवन, शकुंतला, श्रमधाम, पार्वती निवास, मनीषा अशा अनेक जीर्ण इमारती खाली करण्याचा सपाटा लावला। या इमारतींमध्ये राहणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना केवळ 24 तासांची नोटीस देऊन रस्त्यावर आणण्यात आलं। आज वर्ष उलटलं तरी त्यांना अजून घरं मिळालेली नाहीत। भाड्याच्या 160 फुटाच्या घरात त्यांना कोंबण्यात आलंय। एकीकडे अनधिकृत इमारतीत राहणारे स्वतःच्या घरात राहतात, तर अधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्यांना मात्र हक्काचं छप्पर मिळेनासं झालंय। अधिकृत उपाशी आणि अनधिकृत तुपाशी अशीच ही परिस्थिती आहे। बऱ्याच मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींना ताबडतोब 24 तासाच्या नोटीसमध्ये खाली करण्यात आलं। त्यांचं जीवन अतिशय बत्तड आहे तिथे आणि त्यांना सगळ्यांना नटसम्राटमधल्या भूमिका करण्यास आज भाग पाडण्यात आलेला आहे। याचा शासनाने पूर्णपणे विचार करावा। या 1 वर्षापूर्वी पडलेल्या ह्या कृष्ण निवासाच्या याच्यावरती प्रशासनाने एक समिती नेमली होती। त्या समितीचा काही अहवाल त्यांनी तयार केलेला आहे, पण तो अहवाल अजून सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांनी बाहेर काढलेला नाही। आज 1 वर्ष झालं ही बिल्डिंग कोसळून अजूनही कोणाला त्याची हमीपत्र दिली नाहीत। आणि हा फक्त ह्या बिल्डिंगचा प्रश्न नाही आहे, ठाण्यामध्ये जवळजवळ 1500 धोकादायक बिल्डिंग आहेत आणि सर्व लोकांना निवारा देणं आज तरी TMCला शक्य नाही। मग त्यांना वाली कोण हा मोठा प्रश्न आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, अधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांवर रस्त्यावर राहण्याची, बेघर होण्याची आणि अगदी छोट्या घरांमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे। यांच्यासाठी पालिकेकडून काहीच हालचाल होत नाहीये? हेमाली 4 ऑगस्ट 2015 साली 1 वर्षापूर्वी म्हणजे कृष्ण विलास ही इमारत पत्त्याजवळ कोसळली होती। त्यामध्ये 15 जणांना जीव गमवावा लागला। त्याला 1 वर्ष होत आहे आणि त्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या इमारतींना फटाफट नोटीस देण्यात आल्या आणि 24 तासाच्या आत जवळ 25 ते 30 इमारती खाली करण्यात आल्या। ही सर्व घरं अधिकृत होती। तिथले राहणारे रेंटल जी लोकं ती अधिकृत होती, अधिकृत सर्व कर भरत होती आणि अशा लोकांना यांनी महापालिकेने खाली करत जो सरकारी जागा आहे तिथे नेऊन ठेवलेलं आहे 160 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये। एकंदरीतच ह्यानंतर काही पत्ते हल्ले नाही। आपल्यावरती सर्व नागरिक आहे त्यांच्यावर जाणून घ्या। सर, नक्की काय झालं, काय वेदना आहे तुमच्या? सर्वप्रथम मी कृष्ण निवासच्या मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यातर्फे आणि नागरिक मंचातर्फे अर्पण करतो। कृष्ण निवास कोसळल्यानंतर बऱ्याच गोष्टी ऐरणीवर आल्या। ताबडतोब आजूबाजूच्या नौपाड्या प्रभागातील 25 ते 30 इमारतींना 24 तासात खाली करण्यात आलं। तिथल्या जेवढे भाडेकरू होते ते जवळपास रस्त्यावर आलेले होते। त्या सगळ्यांना नटसम्राटाच्या भूमिकेमध्ये कोंबण्यात आलं। ती आज माणसं घर देता का घर किंवा घर बनवता का बनवता असे डायलॉग्स बोलत आहेत आणि 160 फुटाच्या रेंटलमध्ये ते आज राहत आहेत। तिथेसुद्धा जवळपास त्यांचं जीवन बत्तड झालेलं आहे आणि अजूनही कोणताही पुनर्विकासाचा वगैरे हा मार्ग अजून काही मोकळा करण्यात आलेला नाही। यासाठी आम्ही प्रशासनाशी बोललो। 22 जुलैला आमची आयुक्त साहेबांबरोबर मीटिंग झाली। खूप सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्साहवर्धक अशा गोष्टी सांगितल्या, पण शेवटी हा जो पुनर्विकास आहे तो शासन दरबारी अडकलेला आहे आणि आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्ही विखुरलेले आहोत, भेदरलेले आहोत। आमची व्यथा आपण जाणून घ्या। अनधिकृतसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, अधिकृतसाठी थोडासा सुस्कारा तरी आपण सोडावा। त्याने आमच्यावरती वेदनांना फुंकर घातल्यासारखं होईल, एवढीच आमची नम्र विनंती। नक्कीच सर, तुमचं काय मत आहे? किती हाल होतात कारण 160च्या एरियामध्ये? आजचा दिवस हा खरं तर जुन्या ठाणेकरांसाठी खरोखर काळा दिवस आहे। कारण 1 वर्षापूर्वी कृष्णकृपा पडल्यानंतर ठाण्यातील जवळजवळ 1500च्या अधिक बिल्डिंगना धोकादायक म्हणून नोटीस दिल्या गेल्या आणि तिथल्या लोकांना विस्थापित केले गेले। असे हे झालेले विस्थापित लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत आणि त्यांची रेंटल घरांची कंडिशन अत्यंत वाईट आहे। मात्र याच्यानंतर ते परत आपल्या जुन्या वास्तूमध्ये परत कधी जातील हे खरंच कोणाला माहिती नाही आहे। आणि ह्या सर्व गोष्टी आहेत, रेंटल घरं आहेत, पण त्या रेंटल घराची दुरावस्था आहे आणि त्या जे अधिकृत लोक आहेत ते मात्र अशा रस्त्यावर आहेत आणि अनधिकृतसाठी लढा चालू आहे। त्यामुळे ह्या लोकांकडे काहीतरी प्रशासनाने, राजकीय नेत्यांनी पाहावं अशी यांची माफक अपेक्षा आहे। हेमाली, धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीसाठी। झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे.